3 ओव्हरची मॅच क्वार्टर फायनल नंबर 2 वंजारपाडा चषकामधील चिंचपाडा बनाम धामोते. पहिला बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न स्कोअर लेगला. ओ मिस्टेक झालेली, कदाचित रनआउटची चान्स बनली होती. 3 ओव्हरच्या मॅच मध्ये यास तर एक धाव महत्वपूर्ण तुमची असणार आहे. 1 रन पहिल्याच बॉलवरती. साईल 11 चिंचपाडा बनाम धामोते या दोन टीम मध्ये मॅच तुम्ही एन्जॉय करत आहात. वंजारपाडा चषक 32 संघांचा सहभाग. कालच्या दिवसातील 8 महत्वपूर्ण संघ, त्यामधील वारे संघ टॉप 4 मध्ये. आणि आजच्या या क्वार्टर फायनल नंबर 2 मध्ये कुठला संघ नॅट नंबर 4 मध्ये जाईल हे पाहणं गरजेचं आहे. आतापर्यंत एक सिंगल, मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच अर्जुन मात्र स्ट्रायकिंग एंडला. वेगाने टाकलेला वाईड बॉल, पंचांचा इशारा आलेला. एक्स्ट्रा रन मिळते. ऑफिशियलच्या भूमिकेमध्ये ॲज अन अंपायर, मेन पंचांच्या भूमिकेमध्ये अनिल माली सर आहेत, तर दुसरीकडे संकेत बाबरे सर लेग पंचाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. केटीसी लाईव्ह इव्हेंट या टीमच्या द्वारे आम्ही थेट प्रक्षेपण करत आहोत. यूट्यूब या सोशल ॲपच्या थ्रू लाईव्ह थेट प्रक्षेपण आम्ही केटीसी लाईव्ह इव्हेंट या वेबसाईटच्या द्वारे करत आहोत. नितीन तयार. शॉट ऑफ गुड लेन. बॅकफुटला जात खेळण्याचा प्रयत्न, जेलची शक्यता समीरनं. कॅच इथून पकडलेली आहे. फलंदाज बाद. धक्का पहिला लागलेला साईल 11 चिंचपाडा टीमला. अर्जुन मात्रे बाद. दोन धावा बॉलिंग करतात. ओव्हर नंबर 2 मध्ये 1 मध्ये नितीन. मिनिट नंबर 3 मध्ये फलंदाज शेखर भोईर आलेत. आतापर्यंत धावत संख्या आहे ती 2. 3 ओव्हरची मॅच क्वार्टर फायनल नंबर 2 मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना भरपूर दूरवरचा रनअप घेऊन शेखरसाठी नितीन तयार होतात. सेमी फायनल नंबर 1 तुम्हाला आजच्या दिवसामध्ये एन्जॉय करायला मिळेल. वारे बनाम संघ असेल कुठला, चिंचपाडा की धामोते, हे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर आपल्याला येणाऱ्या 6 षटकांमध्ये मिळणार आहे. 2 धावा, 1 गडी बाद. ऑन स्ट्राईक शेखर. चकावरती नितीन 2 विकेट बॅक टू बॅक घेतलेला आहे. ऑन हॅट्रिक आहे. नवीन फलंदाज राज आता मैदानाच्या आतमध्ये. लॉफ करतात, ऑन साइडला टर्न केला. गॅप मोठी आहे. क्षेत्र मोकलं सापडलेला. इन गॅप खेळतात. स्किलिंग शॉट टेकिंग गॅप. वेंट फॉर 4 इन टू द फॅन्स. ऑफिशियल चौकार आलेला आहे. अंतिमचे 2 बॉल बाकी राहतात. शेवटचे 2 बाकी राहतात. आतापर्यंत 6 झालेले. 2 गडी बाद. 4थ्या क्रमांकावरती राज म्हात्रे आलेत. आतापर्यंत टोटल 6 ऑन स्कोर कार्ड.
नितीन तयार. स्ट्रायकिंग एंडला राज. 6 धावा. लॉफ करतात. उडवलाय. मात्रेनं केलं आक्रमण. सरळ मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. धावा पुस्तकावरती लागलेले. अंतिम चेंडू बाकी राहतोय. टेबला शरीरापासून वाईट बॉल. एक रन या चेंडूवरती मिळते आहे. संघाची धावत संख्या धावून पोहोचलेली ती 13 या धावत संख्येवरती. 13 ऑन स्कोर कार्ड. शेवटचा बॉल बाकी आहे. 3 ओव्हरची मॅच. राज मात्र 11 वसूल गेला. पुढे टाकला. समोर उडवला. आता लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक राहुलनं कॅच इथून पकडलेली आहे. फलंदाजीतून बाद. धक्का लागलेला तिसरा. साईल 11 चिंचपाटा टीमला 13ला 3 गडी बाद. फिल्डिंग लावून घ्या ताबडतोब कॅप्टन नितीन आणि कंपनी. पहिल्या ओव्हरमध्ये साईल 11 चिंचपाडा संघ बॅटिंग करत असताना धावा पुस्तकावरती धावा आहेत आतापर्यंत 13. 13 धावा पुस्तकावरती. 2 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. चला थोडं फास्ट खेळा टीम धामध्ये प्लीज. पहिल्या ओव्हरमध्ये 13 आल्यात. दुसऱ्या षटकामध्ये आता बॉलिंग मार्कवरती जयवंत आलेत. दुसऱ्या ओव्हरमध्ये 3 ओव्हरची ही क्वार्टर फायनल. सेकंड क्वार्टर फायनल तुम्ही एन्जॉय करत आहात. 13ला 3 दुसरं षटक. जयवंत बॉलिंग मार्कवरती. स्ट्रायकिंग एंडला हर्षद तरे. मॅन ऑफ द मॅच आजच्या दिवसामध्ये ठरलेला हर्षद. 3 बाद 13. दामोदर बनाम चिंचपाडा या दोन टीम मध्ये मॅच तुम्ही एन्जॉय करतात. सेकंड ओव्हरला सुरुवात होते. जयवंत आलेले आहेत आता बॉलिंग मार्कवर. हर्षद आहे स्ट्रायकिंग एंडला. फुल टॉस. तरेने उडवलाय बॉल मिड विकेटला. षटकार. करत असताना 19 आलेले आहेत. 19 ऑन स्कोर कार्ड. गोलंदाज तयार. ऑन साइडला टर्न करतात. स्कोअर ऑफ द विकेट समीर आहेत. डाऊन द बॉल. त्यांना बीट करून निघाला चेंडू. बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा 4. चौकार. चौकार आला. या चौकाराच्या मदतीने टोटल 23 वरती जयवंत वरती वारंवार आक्रमण चालू आहे. फुल टॉस उडवला तरेनं मिड विकेटला. क्षेत्ररक्षक समीर. हो गुड फिल्डिंग.
काय जबरदस्त चेंडू अडवलेला, काय जबरदस्त चेंडू अडवलेला अगदी स्टेजच्या समोर. ऍक्शन रिप्ले आपण पाहूयात. ग्रेट सेव्ह. आपण ऍक्शन रिप्ले ऑन स्क्रीन. ओ काय जबरदस्त एफर्ट राहिले. 4 धावा आपल्या टीमसाठी समीरने सुखरूपरित्या वाचवल्यात. लो ऑफ समोर उडवलाय, मेरिट वरती होता. लॉफ्ट करत असताना लॉंग ऑनला अक्षरशः चेंडूची पिस उपटून काढत असताना तर आक्रमक झालेला षटकार. पिच पिकअप स्ट्रोक षटकार 31 हो द स्टम्प्स. कमी गतीने टाकलाय, स्वीप करत असताना स्वीट खेळलेला हा फटका. तर इज ऑन फायर नाव. अँड हँडसम मॅक्सिमम सिक्सर. तर आपल्या जुन्या फॉर्म सोबत दोस्ती करत असताना टिपिकल बॅटिंग चालू आहे हर्षद तरेची. जयवंतला कमबॅक करावा लागेल. वेगवान टाकलेला, यासाठी तर ओळखला जातो जयवंत. बीट झालेले बॅटर हर्षद. डॉट बॉल ओव्हर कंप्लीट. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची टोटल जाऊन पोहोचलेली आहे 3 बाद 37 या धावसंख्येवर. चला अधिकचा वेळ न घेता ताबडतोब फिल्डिंग सेट करून घ्या. तिसऱ्या षटकामध्ये कल्पेश. वेगाने टाकलेला चेंडू. तिसऱ्या षटकामध्ये बॉलिंग मार्क वरती कल्पेश आलेला. एक जेन्युअन टॅलेंटेड ऑलराऊंड आहे धामोते टीमचा कल्पेश. 37 झालेला. जयवंतच्या विरोधामध्ये आक्रमण हर्षद तरेचं. आता कल्पेशला कमबॅक करावा लागेल. 37 बनलेला. 3 ओव्हरची मॅच आहे. लॉफ करतात हवेत स्वतः बॉलर पोहोचलेले कल्पेश. हो कॅच सुटलेली आहे. कॅच ड्रॉप झालेली. 1 रन या बॉलवरती मिळते. 38 ऑन स्कोर कार्ड. शेवटचे 4 इथून बाकी राहतात. .38 ऑन स्कोर कार्ड. अंतिमचे 4 बॉल बाकी राहिलेले. शेवटचं षटक. कल्पेशनं चांगलं कमबॅक केलेलं. हर्षद वर्सेस कल्पेश चांगलं कॉन्टेस्ट. वेगानं टाकलेला. लाऊड अपील करण्यात आली होती. .38 झालेला. कल्पेश तयार. हाफ टॅकर हुक करत असताना बॉटम हँडचा चांगला वापर केलेला. आक्रमण आणि आक्रमण. मिस्टर बीस्ट हर्षद तरेनं आणखीन एक टोकला षटकार.
फटका ठोकलेला. 6 धावा एक्सप्रेशन रिॲक्शन चेंडू फटकावल्याच्या नंतर तरीच आपण पाहिलेली आहे. 6च्या मदतीनं 44 झालेल्या आहेत. 31 इंडिव्हिज्युअल बनवलेले हर्षदनं. काय गोलंदाजी केली होती पहिल्या 3 बॉलमध्ये. कल्पेशनं फक्त 1 रन दिली होती. 4थ्या बॉलवरती हर्षदनं ठोकलेला षटकार. एक चांगलं जबरदस्त कॉन्टास्ट इन बिटवीन रंगत असताना. फुलटॉस सरळ आलाय व्यासपीठावरती षटकार. शेवटचा तो देखील पाठवलाय बाउंड्रीच्या बाहेर. भव्य षटकार. पहिल्या सत्राचा डावीतून टपला आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर इंडिव्हिज्युअल 43 बनवलेले आहेत. 11 मध्ये 43 ची बॅटिंग आवडली असेल तर हर्षद साठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. 43 नॉट आउट, 6 षटकार. शेवटच्या मोमेंटला कल्पेश थोडासा मागडा ठरलेला आहे. पहिल्या डावाचा खेळ आटपला. पहिल्या डावामध्ये 56 बनवलेला आहेत. टार्गेट 57चं ठेवण्यात आलेलं आहे धामोते संघाच्या अगेन्स्ट. दिल्ली 11 चिंचपाडा संघ जेव्हा तुम्ही आपल्या गावाच्या टी शर्ट स्वतःच्या अंगावरती परिधान करता, तुम्ही 11 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्या गावाला रिप्रेझेंट करत असता. तुमच्या खांद्यावरती गावाची जबाबदारी आहे आणि तीच गावाची जबाबदारी आज मलंगड परिसरामधून घेऊन या कर्जत नेरळमध्ये ते उपस्थित होऊन आपलं स्वप्न मागील 2 वर्षांमध्ये जे अपुरे राहिलेले ते 3ऱ्या वर्षामध्ये पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. धामोते संघाला 57चं टार्गेट चेस डाऊन करायचं. ताकद कल्पेशमध्ये, नितीनमध्ये, बरेचशा खेळाडूंमध्ये आहेत. आता सुरुवात दमदार पाहिजे. हर्षद तरेनं नॉट आउट 43 बनवलेलं आहेत या मॅचमध्ये. सत्तावन्नचं टार्गेट आहे.
केटीसी लाईव्ह इव्हेंट आणि त्याचबरोबर केटीसी लाईव्ह इव्हेंट या इंस्टाग्राम हँडलवरती तुम्हाला आजच्या षटकाराचे किंवा आजच्या इनिंगचे क्लिप्स तुम्हाला पाहायला मिळतील. तर आवर्जून इंस्टाग्रामवरती आणि यूट्यूबवरती tenniscricket.in या वेबसाईटला केटीसी लाईव्ह इव्हेंट या संपूर्ण आमच्या वेबसाईटला परिवाराला प्रेम द्यायला विसरू नका आणि इंस्टाग्रामवरती आवर्जून फॉलो करा. 57चं टार्गेट आहे, 57 फ्रॉम 18. पहिला बॉल आक्रमण कल्पेशनं देखील सुरुवात केलेली आहे. पहिला सुरुवात करत असताना भव्य चौकार. वरती तुम्हाला आजच्या संपूर्ण सामन्यांचे थेट प्रक्षेपण पाहावयास मिळतील. ओव्हर द स्टम्प्स. कोलाते चेंडू प्लेड ऑन. फलंदाज कल्पेश आक्रमक खेळाडू मैदानाच्या बाहेर परतत असताना मागच्या मॅच मध्ये देखील अशीच विकेट कल्पेश आली होती. याच्यावरती जबाबदारी होती यॉर्कर लेनचा चेंडू हेलिकॉप्टर उडवण्याच्या प्रयत्नामध्ये बाद होतोय कल्पेश. 440 ओव्हरचा मोठा धक्का बसलेला धामोते टीमला. फलंदाज बाद. ऑफ करतात बॉटम हँडचा वापर करत वाडिश लॉंग ऑफला निघालाय चेंडू. फाटका जयवंतचा सीमा पार. या इनिंग मधला दुसरा चौकार. थँक्यू. 3 बॉल मध्ये 8 धावा पुस्तकावरती लागलेल्यात. कमी गतीने टाकला ऑन साइडला खेचून मारलेला जयवंतनं. क्षेत्ररक्षक यश मात्र डाऊन द बॉल पोहोचतात. फक्त सिंगल या बॉलवरती मिळते. नऊ धावा 9 ऑन स्कोर कार्ड. वेगवान टाकलेला हेलिकॉप्टर लुक दिलेला लॉंग ऑन सीमा रेषेच्या पलीकडे फाटका नितीन विर्लेने खेचून केलेला चौकार. आतापर्यंत 5 बॉल मध्ये आलेले आहेत. संचित तयार. वेगवान टाकलेला हवेत डाऊन द बॉल. यश न पकडले यश मात्र न झेल. फलंदाज आणखीन एक बाद झालेला. हीच तर कामगिरी केटीसी लाईव्ह इव्हेंटची. एका स्क्रीनवरती तुम्हाला 2 फ्रेम, बॅट्समनचं रिॲक्शन, त्यानंतर फिल्डरचं रिॲक्शन, गोलंदाजाचे एक्सप्रेशन, या सर्व गोष्टी चित्रित करत असताना आपा एक्सप्रेशन नितीन विर्लेचे
त्यानंतर झेल पकडल्याच्या नंतर यश मात्रेचं एक्सप्रेशन तुम्ही पाहतायत ऑन स्क्रीन. फ्लाइंग किस देत असताना 13 धावा पुस्तकावरती. सेकंड ओव्हरला सुरुवात होती. दुसऱ्या षटकामध्ये नवीन फलंदाज मयूर आलेत. स्ट्रायकिंग एंडला जयवंत, बॉलिंग मार्क वरती मोनिश मात्रे. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. मोनिश मात्रे बॉलिंग मार्कवर. जयवंत हो हाफ ट्रॅकर होता, भरपूर दूर निघून चाललेला आहे चेंडू. वाईट बॉल, पंचांचा इशारा. एक्स्ट्रा रन मिळते. टीमची धाव संख्या 14. 57चं टार्गेट. कल्पेशनं सुरुवात चौकाराने केली. नितीनच्या बॅटमधून चांगले फटके आले, परंतु मैदानाच्या आतमध्ये थांबणं गरजेचं आहे. आता जयवंत वरती जबाबदारी आहे. गोलंदाज तयार. हाफ ट्रॅकर समोर पॅरलल खेळत असताना संचित डाऊन द बॉल. 1 रन या बॉलवरती मिळते. संघाची टोटल धावण पोहोचलेली आहे ती 15 वरती. 11 चेंडूंमध्ये 42 धावसंख्येची गरज आहे. पंधरा झालेल्या आतापर्यंत धाव पुस्तकावरती. इक्वेशनचा विचार केला तर आता बॉल बाकी राहत आहेत, इथून 11. शरीरापासून भरपूर दूर वाईट बॉल पंच इशारा करत असताना एक्स्ट्रा रन या बॉलवरती मिळते. संघाची धावसंख्या पुढे जात असताना 16 वर. 11 चेंडूंमध्ये 41 या धावसंख्येची गरज आहे. 6 ते 7 फटके क्लिअर करायचे आहेत 11 चेंडूंमध्ये जयवंत आणि मयूरला. ऑफ करण्याचा पुन्हा प्रयत्न होता. साइड बॉलिंग आहे. गोलंदाज मोनिश. चांगला चेंडू टाकलेला. वाईट बॉल, पंचांचा इशारा आलेला. मयूर वारंवार बीट होत असताना मी वारे टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट करत आहोत की आपण टॉस बॉक्स मध्ये रिपोर्टिंग करावं. 17 ऑन स्कोर कार्ड. 17 झाल्यात. दुसरा शॉट मार्गस्थ असताना मयूर स्ट्रायकिंग एंडला. हो चांगला चेंडू आहे. यॉर्कर टाकण्यात आलेला. कॉट बिहाइंडसाठी पील करण्यात आली होती. 17 बनल्या. 40 ची गरज. 9 चेंडूंमध्ये 40. थोडासा सामना दूर निघत चाललेला. 1-2 मोठे फटके येणारे 2-3 चेंडूंमध्ये. सतरा धावा आहेत. 40 करायचे विजयासाठी 9 चेंडूंमध्ये. हो आणखीन एक चांगला टाकलेला यॉर्कर. मोनिशा अजिबात फुटवर्कचा वापर नाही आहे. मयूरचा त्या कारणास्तव गोलंदाज बरोबर चेंडू पिच करत असताना 1 मोर डॉट बॉल. 8 चेंडूंचा खेळ बाकी राहतो. 8 मध्ये 40 इक्वेशन. लॉफ करतात. आता ओपी सापडलेला. हेलिकॉप्टर लुक देत असताना बॉल चालला बाउंड्रीच्या बाहेर. षटकार. बाकी 7 मध्ये आता विजयासाठी 34 धावसंख्येची गरज आहे. खेचून मारण्याचा प्रयत्न जरूर होता. वेगाने टाकलेला. हो कंप्लीट. 2 षटकांचा खेळातून पूर्ण झालेला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 23 वरती. 6 चेंडूंमध्ये 34 ची गरज आहे.
6 चेंडूंमध्ये 34. दिनेश आलेत बॉलिंग मार्कवर. लॉफ करतात व पिचला समोर पाठवलेल्या लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर ठोकला षटकार. ची गरज आहे. 31 झालेले 4 बॉलमध्ये 26. चार चेंडूंमध्ये आता विजयासाठी 26 ची गरज आहे. मिडॉन आतमध्ये एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये ठेवण्यात आलेला. बोलत आहे यार. वेगवान टाकलेला यॉर्कर लेंथ. दिनेशचा चेंडू डॉट बॉल. 3 बॉलचा खेळ आता बाकी राहतोय. वारे टीमचे कॅप्टन या प्रयाग. तीन बॉल मध्ये आता 26. आणखीन एक चांगला बॉल यॉर्कर टाकलेला मयूर साठी. 1 मोर डॉट बॉल. अंतिमचे 2 चेंडू बाकी राहिलेले पहिल्या इनिंग मध्ये. हर्षद तरीची बॅटिंग मागच्या मॅच मध्ये. दिनेश मडन षटक. खेचून मारलेला. स्कोअर ऑफ द विकेट कळलं. बॉल सरळ सीमा रेषेच्या पलीकडे झालेला चौकार. शेवटचा बॉल बाकी राहतोय. अंतिम चेंडू. शॉट ऑफ गुडलेन. बॅकफुटला जात ड्राईव्ह करत असताना कव्हर पॉइंटला निघालाय चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे. धावा 4 चौकार. सामना इथून जिंकलेला साहिल 11 चिंचपाडा संघानं. अभिनंदन टीम चिंचपाडा. आणि टॉप 4 मध्ये मजल मारलेली आहे चिंचपाडा टीमनं. अभिनंदन. या पर्वामधील पहिला त्यांचा सामना आणि पहिला सामना त्यांचा स्वतःचा परिसर सोडून मलंगड विभागामधून कर्जत नेरळमध्ये येऊन डंका वाजवत असताना टॉप 4 मध्ये ते जाऊन पोहोचलेले. हार्दिक अभिनंदन टीम चिंचपाडा. हार्डलक टीम दामोदे. महत्वपूर्ण वेळामध्ये आपण या ठिकाणी उपस्थित राहून या स्पर्धेची शोभा वाढवत आपला प्रामाणिक कळ आपण दाखवला त्याबद्दल आपलं हार्दिक असं अभिनंदन. चला शेवट. हे बादशाह. चला ऑन स्क्रीन तुम्ही पाहता दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये शेक हँड करत असताना चिंचपाडा बनाम दामोते कदाचित प्रथमताच या दोन संघांमध्ये